नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे यांच्यामार्फत या पदभरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे. तेव्हा ऑफलाईन अर्ज करण्याकरिता 28 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदांसाठी अर्ज सादर करू शकता. तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या एन.एस. मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन.एस. मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे यांच्या मार्फत रिसेप्शनिस्ट कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदाची भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केली गेलेली आहे. 9 फेब्रुवारी 2024 ला या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर 28 फेब्रुवारी 2024 मित्रांनो ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर 28 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या जाहिरातीमध्ये या पदाबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदाविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदाबाबतची माहिती घेण्याकरिता तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, रिसेप्शनिस्ट कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदाची ही पदभरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 11 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी होत आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एक रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एक रिक्त पदसंख्येसाठी हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून त्या उमेदवाराने पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. कम्प्युटरचे नॉलेज असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, इंग्लिश 40 व मराठी 30 असे टायपिंगचे सर्टिफिकेट उत्तीर्ण त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, इंग्लिश, मराठी, हिंदी या भाषेवर त्या उमेदवाराचे प्रभुत्व किंवा त्या भाषेचे ज्ञान त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे शिक्षण पात्रता व एलिजिबिलिटी क्रायटेरिया या पदासाठी देण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी वेतन बघू शकता, 20,000 रुपये प्रति महिना वेतन या पदासाठी इथे दिल्या जात आहे. तर एक नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे या विभागामध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेली असून या ठिकाणी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या पदासाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, तर त्याबाबत परीक्षेचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहे. इंग्लिश टायपिंग 40 व मराठी टायपिंग 30 या विषयाची स्किल टेस्ट या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी मित्रांनो बघू शकता गुण इथे देण्यात आलेले आहे. प्रत्येक विषयासाठी मित्रांनो या ठिकाणी 20 गुण इथे असणार आहे. इंग्लिश 40 टायपिंग करता 20 गुण असणार आहे. मराठी 30 टायपिंग करता 20 गुण असणार आहे. त्यानंतर जे उमेदवार या स्किल टेस्टमध्ये पात्र ठरतील त्यांची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेऊन त्या पदाची निवड या ठिकाणी केला जाणार आहे. एकूण 60 गुण इथे असणार आहे. तर अशा प्रकारे परीक्षेचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता काही उमेदवारांसाठी इथे टर्म अँड कंडिशन म्हणजे अटी व शर्ती इथे देण्यात आलेल्या. त्या अटी व शर्ती या ठिकाणी आपण बघणार आहोत. 11 महिन्याच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मित्रांनो ही पदभरती होत आहे. त्यासाठी मित्रांनो वयाची अट बघू शकता, किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 38 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जो उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करणार आहे तो या ठिकाणी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याबाबतचे सर्टिफिकेट त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे. 9 फेब्रुवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. त्यासाठी मित्रांनो बघू शकता अर्ज सादर करण्याकरता विभागाचा प्रॉपर ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत इथे सूचना इथे देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर बऱ्याच काही सूचना मित्रांनो उमेदवारांकरता या ठिकाणी असणार आहे. त्याबाबतची माहिती मित्रांनो तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर देणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपवर जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करून मित्रांनो पदभरतीबाबतची माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर जाहिरातीची PDF टेलिग्राम ग्रुपवर असणार आहे व टेलिग्राम ग्रुपची लिंक मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ज्या पदासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करणार आहात त्या अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे. हा संपूर्ण अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरावायचा आहे. हा अर्ज या ठिकाणी संपूर्ण भरून मित्रांनो त्या अर्जासोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या संक्षेपित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता हा संपूर्ण अर्जाचा नमुना
नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अर्जाचा नमुना तुम्हाला या ठिकाणी भरवायचा आहे आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत आपली सर्व कागदपत्राच्या स्वसांक्षांकित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे. ॲड्रेस मित्रांनो या ठिकाणी बघू शकता इथे देण्यात आलेला आहे. हा ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी नोट करून घ्या, जेणेकरून अर्ज सादर करताना तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो एक रिक्त पदसंख्येसाठी रिसेप्शनिस्ट कम डाटा एंट्री ऑपरेटर हे पद या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे यांच्यामार्फत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या जात असून या ठिकाणी या पदभरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याच पदभरतीबाबतची थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएस मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.